हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आज होती मकर संक्रांत आणि तुम्हाला सगळ्यांना आहेत ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांतीच्या दिवशी ना मी ठरवलेलं होतं की पोळ्यांचा स्वयंपाक करायचा, कारण की आमच्या इकडे जास्त करून आहेत ना सगळ्यांना पोळ्याच आवडतात खायला, कारण की चपाती, बासुंदी ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या इकडे फारसं खात नाहीत. काहीही सणवार वगैरे म्हटलं की आमच्या इकडे आहेत ना पोळ्याच असतात. आणि मग सकाळी मी उठल्यानंतर काय केलं, नाश्त्यासाठी काही मी बनवलेलंच नव्हतं. डायरेक्ट जे आहे तर ते मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर सकाळी उठल्यानंतर मग मी आधी डाळ वगैरे शिजवून घेतली. त्यानंतर मग जे काही आपलं वाटण वगैरे असतं आमटीचं तर ते सगळं मी काढून घेतलेलं होतं. भज्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग पापड वगैरे तळून घेतलेले होते. फक्त आता ना आमटी टाकायची आणि पोळ्या करायच्या होत्या. आणि नाश्त्यासाठी मग म्हटलं आज सगळेजण चहा बिस्किटच खातील, कारण की जर मग नाश्ता करत बसले तर मग मला लेट होईल आणि मला ओसायला सुद्धा जायचं होतं गावात. तर त्याच्यामुळे मग म्हटलं हे जर करत बसले तर उशीर होईल, म्हणून म्हटलं डायरेक्ट पोळ्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात करावी, जेणेकरून माझं सुद्धा लवकर आवरेल आणि मग ओसून वगैरे आल्यानंतर मग जेवायला सुद्धा टायमिंगवरती भेटेल. म्हणून मग म्हटलं आधी पुरणपोळीचा स्वयंपाक करावा, कारण की शक्यतो खणासाठी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो ना देवाला तर मग तेव्हा पोळीचाच नैवेद्य असावा असं म्हणतात. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की पोळीचा स्वयंपाक आधी उरकून घ्यावा, जेणेकरून मग सगळे दुपारी जेवणामध्ये पोळी आणि आमटी वगैरेच घेतील. म्हणून मग इथे मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली होती. तर बरीचशी माझी तयारी ही ना करून झालेली होती. तर उशिरा मी आज व्लॉग शूट करायला घेतला, कारण की म्हटलं आधी मी एका व्लॉगमध्ये दाखवलेलं होता पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मग म्हटलं आता दाखवू की न दाखवू, म्हणून मग मी काय केलं डायरेक्ट आमटीला फोडणी देताना जे आहे ना तर ते मग व्हिडिओला सुरुवात केली. तर आता इथे मग मी मोहरीला फोडणी दिली, त्यानंतर लसूण यामध्ये टाकला आणि मग कढीपत्ता आणि मसाले. तर मसाला घरचाच आहे तर त्याच्यामुळे त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते आमटीमध्ये. तर इथे मग मी वाटण जे आहे ना तर ते परतून घेत होते. आणि मला जायचं होतं बाहेर मंदिरात, तर म्हणून मग म्हटलं लवकर तयारी करावी आणि सकाळी सकाळीच मी स्वयंपाकाची जी तयारी आहे ना तर ती पूर्ण करून घेतलेली होती, जेणेकरून मग मला दुपारी निवांत वेळ मिळेल. आणि मंदिरात जायचं म्हटलं की 1-2 तास तिकडेच जातात, कारण की खूप फिरावं लागतं गावामध्ये. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आपलं सगळं इथून रेडी करून जावं, जेणेकरून मग दुपारी आलं तरी स्वयंपाकाचं जे आहे ना तर ते टेन्शन राहणार नाही. म्हणून मग इथे मी ना लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर 11 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक जो काही होता तो सगळा मी आवरून घेतला. आणि मग भांडी वगैरे क्लीन करून मग मी निघाले होते तिकडे जाण्यासाठी. तर मला रेडीसुद्धा व्हायचं होतं, म्हणून मग लवकर आवरण्याचा मी प्रयत्न केला. तर इकडे मी मेथीची भाजीसुद्धा केलेली होती, कारण की निवद दाखवायचा म्हटलं तर मेथीची भाजी ही कंपल्सरी लागते. तर कढीपत्ता आणलेला होता मी आमटीसाठी फ्रेश झाडाचा, तर मग म्हटलं हा सुद्धा लगेचच निवडून ठेवावा, जेणेकरून मग तो खराब होणार नाही. आणि असाच जर ठेवला तर मग त्याची पानं जी आहेत ना तर ती सुकून जातात आणि मग त्याचा जो फ्लेवर असतो तर तो काही इतका चांगला लागत नाही. म्हणून मग म्हटलं पटकन निवडून घ्यावा आणि या कॅरी बॅगमध्ये मी असा भरून ठेवला, जेणेकरून तो चांगला राहील. आणि कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो. ताजा ताजा कढीपत्ता असला ना असा फ्रेश की खूप छान चव लागते त्याची. तर आता इथे ना मी मेथीची भाजीसुद्धा निवडून घेतलेली होती मगाशी. तर मग आता हा कचरा जो आहे तर तो मी बाहेर टाकून येणार होते. आणि इकडे मग मी लगेच चपात्यासुद्धा केल्या. तर पोळ्या करण्याच्या आधी ना मी 5-6 चपात्या करून घेतल्या. मग नंतर ना मी पोळ्याला सुरुवात करणार होते. आणि आमच्या इकडे ना काहीही असलं ना तरीसुद्धा पोळ्या या कंपल्सरी असतातच. तर इथे ना मी बारीक निवदसुद्धा करून घेत होते दाखवायला देवांना, किंवा मंदिरात दाखवायचे होते, म्हणून बारीक इथे निवदसुद्धा करून घेत होते मी. आणि आई एकीकडे मला असे उंडे भरून देत होते पुरणाचे, आणि मग इकडे मी लाटत होते. तर आता मंदिरात जायचं म्हटलं की निवद वगैरे घेऊन जावं लागतं, म्हणून तीच तयारी चालू होती माझी. आणि आमच्या इकडे कसं असतं, काही फंक्शन वगैरे असलं किंवा काही कार्यक्रम वगैरे असला तर जास्तीत जास्त म्हणजे पुरणपोळ्याच केल्या जातात. म्हणजे एखादं लग्न कार्य असू द्या किंवा मग घर बांधलेलं असू द्यात किंवा काही आपण म्हणजे बोर वगैरे घेतला किंवा विहीर घेतली तरीसुद्धा ना पहिल्यांदा पोळ्यांचाच नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो. तर त्यामुळे ना ते चपात्या वगैरे किंवा बासुंदी वगैरे करत बसण्यात येत ना खूप वेळ जातो आणि त्याचे पदार्थसुद्धा भरपूर बनवावे लागतात. तसं पुरणपोळीचं
कसं आपलं पोळ्या केल्या, आमटी, भात केला, भाजी केली एखादी, की मग स्वयंपाक जो आहे तर तो आपला लगेच आवरतो. आणि मला काही आधी एवढी सवय नव्हती, पण इकडे आल्यापासून येत ना मला सुद्धा सवय झालेली आहे. म्हणजे काही सण वगैरे म्हटलं तरी सुद्धा मी थोडीशी जी डाळ आहे ना, तर ती घालतेच. कारण की इकडं असं म्हटलं जातं, की देवाला नैवेद्य जो आहे तर तो पुरणाचाच दाखवावा, भले तुम्ही कोणत्याही गोष्टी करा. तर इथे जीविकाचं चाललं होतं मध्ये-मध्ये, तर तिला सुद्धा पुरणाची पोळी लाटायची होती आणि मी तिला नको म्हणत होते, तरी सुद्धा बघा तिचं चाललेलंच होतं. तर तिचं स्कूल होतं, तिला काही सुट्टी नव्हती. पण तिला ना खूप कणकणी आलेली होती रात्री, म्हणून मग मी तिला ना घरीच ठेवलं. तर मी तिला औषध दिलं होतं घरातलंच, पण त्याचा काही तिला एवढा असर असा झालेला मला दिसतच नव्हता. मग जे काही किचनमधलं काम होतं तर ते मी आवरून घेतलं. त्यानंतरनं साडी वगैरे वेअर केली आणि मग इकडे चाललं होतं माझं थोडंसं रेडी व्हायचं. तर फारसा मेकअप मला काही जमत नाही, कारण की मी कधी केलेला सुद्धा नाही. पण YouTubeवरतीच बघून मी जो काही मेकअप आहे तर तो बघत असते कसा करतात किंवा काय यूज करतात. तर इकडे कॅमेऱ्यात बघून मी ट्राय करत होते मेकअप करायचं, पण ते काही मला जमेनाच. म्हणून मग मी शेवटी काय केलं, कॅमेरा बंद केला आणि पुन्हा आरशासमोर जो माझा मेकअप आहे तर तो करायला घेतला. तर आपलं बेसिक मेकअप असतो माझा, काही मी फारसं करत नाही, कारण की एवढा वेळसुद्धा नसतो. आणि जसं जमेल तसं मी पटकन करण्याचा जो प्रयत्न आहे ना तर तो करत असते. आणि जीविकाचं चाललेलं होतं माझ्या मध्ये तिलासुद्धा मेकअप करायला फार आवडतं, पण आजारी असल्यामुळे ना तिला मी काही मेकअप वगैरे करून देतच नव्हते. तिला यायचं होतं, पण म्हटलं नको, तब्येत बरी नाही आहे, परत माझ्यासोबत तिला खूप फिरावं लागेल, म्हणून मग मी तिला नाही घेतलं माझ्यासोबत. त्यानंतर मग मी रेडी झाले, सगळं माझं आवरून घेतलं आणि मग आता मी निघालेले होते बाहेर जाण्यासाठी. तर मग आधी देवांना ओवाळून घेतलं, तुळशीला ओवाळून घेतलं आणि इथे बघा खणाची सुद्धा पूजा जी आहे ना तर ती करून घेतली होती. तर आमच्याकडे याला खणच म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत आणि आमच्या इकडे याची पूजा संक्रांती दिवशीच केली जाते. बऱ्याच ठिकाणी ना जे आदल्या दिवशी भोगी असते ना तर त्याच दिवशी यांचं पूजन केलं जातं, पण आमच्या इकडे संक्रांतीच्या दिवशी पूजा करतात. तर मग आता मी निघालेले होते ओवसायला. तर मी जे काही ओवसायचं सामान असतं तर ते कॅरी बॅगमध्ये घेतलेलं होतं, कारण की मी जाणार होते गाडीवरती. तर मग म्हटलं ते गाडीमध्ये ठेवलं की खराब होईल, म्हणून मग मी असं कॅरी बॅगमध्ये बांधून घेऊन गेले, जेणेकरून तिथे गेल्यावरती मग मी ते ताटामध्ये सोडून घेणार आहे. आणि इथे बघा जीविकाने माझं शूट केलेलं होतं, तर अशी तयार झाले होते मी. आणि मग आम्ही निघालो होतो गावात. तर मी चप्पल वगैरे काही आमच्या इकडे पायात घालत नाही, कारण की मंदिरात जावं लागतं प्रत्येक, तर त्याच्यामुळे चपला ज्या आहेत तर त्या मग मी घरीच ठेवून आले होते. आणि हे होतं आमच्या इथलं महादेवाचं मंदिर. तर खरं तर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर मला ना खूप अवघडल्यागतच होत होतं, कारण की कसं सवय नाही आहे मला एवढं म्हणजे सगळ्यांसमोर जाऊन असं शूट वगैरे करायचं. पण तरीसुद्धा थोडं जे मला जमेल तसं मी तिथे शूट केलं. मग मंदिरात गेलो आम्ही, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग जेवढी काही गावातली मंदिरं वगैरे असतात तर तिथे सगळीकडे आम्ही जातो. पूर्ण गावाला गोल वेढा घालूनच मग आम्ही पुन्हा घरी येतो. तर बराच वेळ जातो तिथे गेल्यानंतर ना. मग इथे महादेवांच्या मंदिरात सुद्धा आम्ही गेलेलो होतो, तिथं दर्शन वगैरे केलं आणि मग त्यानंतरनं बाहेर आलो. तर बाहेर सुद्धा बऱ्याच जणी होत्या ज्या की बसलेल्या होत्या मंदिरात. मग तिथे सुद्धा त्यांना ओवाळून वगैरे घेतलं. बऱ्याच जणी भेटतात सुद्धा बघा असं मंदिरात गेल्यानंतरनं, पण आपली काही ओळख वगैरे नसते, पण तरी सुद्धा मंदिरात गेल्यानंतरनं सगळ्या जणी एकमेकींना ओवाळतात, एकमेकींशी बोलतात. अशा निमित्तानेच आपल्या भेटीगाठी ज्या आहेत ना तर त्या होत राहतात. तर मग इथे मंदिरात सुद्धा बरेच छोटी छोटी मंदिरं आहेत, ज्याच्यात की प्रत्येक देव जे आहेत ना तर ते तिथे आहेत. मग इथे मंदिरातच आम्ही 10-15 मिनटं बसलेलो होतो. तर मग घरी आले त्यानंतरनं मग मी, आणि बराच वेळ माझा तिथं गेला. घरी आल्यानंतरनं मग जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे घासून ठेवली मी आणि मग थोडा वेळ बसले, कारण की खूप सकाळपासून माझी दगदग झाली होती. कंटिन्यू माझं जे काम आहे ना तर ते चालूच होतं. मग म्हटलं आता हे जी काही ज्वेलरी वगैरे मी वेअर केलेली होती तर मग तीसुद्धा मी व्यवस्थित ठेवून देणार होते, कारण की एकदा जर ह्या गोष्टी ठेवायचा कंटाळा केला ना तर मग त्या राहूनच जातात. म्हणून मग साडीची घडी वगैरे घालून व्यवस्थित ठेवली. एकदा ठेवून दिली ना तशीच की मग ती तशीच राहते, परत काही आपला मूड वगैरे होत नाही. आणि मग दमल्यागत पण भरपूर झालतं, पण तरीसुद्धा म्हटलं चला आता करून घ्यावं हे काम, नाही तर मग एकदा पसारा झाला ना की मग तो झालाच, तो काही परत आपल्याकडून आवरला जात नाही. म्हणून सगळ्या गोष्टी आहे तिथे ठेवून दिल्या, कारण की मग एकदा ठेवल्या ना गोष्टी आहेत त्या जागेवरती, मग त्या परतच्या वेळेस पुन्हा आपल्याला सापडतात सुद्धा. आणि मला खूपच म्हणजे थकल्यागतच झालं होतं तिथून आल्यानंतर ना, कारण की 1-1.5 तास पूर्ण माझा तिथेच गेला. त्यानंतरनं संपूर्ण गावामध्ये फिरायचं, ओसायचं, म्हणजे त्यानंतरनं मग मी सकाळी काही जेवणसुद्धा केलेलं नव्हतं, कारण की ओसून आल्याशिवाय काही खात नाही असं म्हणतात. आणि माझी मम्मीला पण म्हणजे मी पाहिलं होतं पहिल्यापासून की जोपर्यंत ओसून वगैरे येत नाही तर तोपर्यंत काहीच खायचं नसतं. म्हणजे जसं आपण आपला
उपवास करतो त्याच पद्धतीचं असतं. तर मी फक्त सकाळी चहा घेतलेला होता, म्हणून मग मला सुद्धा दुपारी आल्यानंतरनं खूप भूक लागली होती, म्हणून मग मी काही शूटच केलं नाही. म्हणून मग आल्यानंतरनं थोडा वेळ आराम केला, जेवलो आणि मग हे जे काही ज्वेलरी वगैरे होती तर मग ती इथे ना मी व्यवस्थित ठेवून देत होते, जेणेकरून मग नेक्स्ट टाईम जे आहे ना तर ती मला व्यवस्थित सापडेल. आणि जीविकाने सुद्धा बसल्या बसल्या माझे सगळे ज्वेलरी बॉक्समध्ये भरून ठेवली होती. बँगल्स वगैरे सगळ्या व्यवस्थित तिने सेट केलेल्या होत्या, तर त्यामुळे मला एवढं असं फारसं काही कामच नव्हतं. तर जेवढं वरती काही असेल मी ज्वेलरी वगैरे यूज केलेली मग ते सगळे ठेवून दिले. त्यानंतर कानातलं वगैरे चेंज केलं आणि मग आता सगळ्यांसाठी चहा वगैरे मी ठेवून घेणार होते. आणि संध्याकाळी मग काय झालं, जीविकाची तब्येत अचानकच बिघडलेली वाटली मला, कारण की तिला खूप ताप आला होता. सर्दी पण तिला खूपच झालेली होती. म्हणून मग आम्ही काय केलं, तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालो. तर माझ्या भावाला मी नंबर लावायला सांगितलेला होता, कारण की माझा भाऊ तिथेच आसपासच राहतो हॉस्पिटलच्या. तर मग त्याने तिथे नंबर लावलेला होता संध्याकाळी. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा नव्हता, कारण की पोळ्या, आमटी, भात हेच फक्त आता संध्याकाळीसुद्धा आम्ही खाणार होतो. मग म्हटलं आता फक्त भातच लावायचा होता मला कुकरमध्ये, म्हणून मग म्हटलं चला आधी तिला दाखवून येऊयात, कारण की स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नव्हतं. मग हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर काही आलेच नव्हते. तर मग तिथे असा एक फिश टँक होता. जीविका बराच वेळ तिथं बसलेली होती, कारण की तिला असे कलरचे फिश पाहायला फार आवडतात. मग त्यानंतरनं तिला दाखवलं, तिची गोळ्या औषधं वगैरे घेतली आम्ही आणि मग तिथून परत मग आम्ही घरी निघालो. तर आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्लॉग आहे तर तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.